सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि आताची एक मोठी बातमी आहे। कारण अजित पवार यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस सोबत यापुढे देखील आघाडी करण्याचे संकेत दिलेत अशी चर्चा पुन्हा एकदा राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाली आहे। या संदर्भात पुण्यामधल्या पत्रकार परिषदेमध्ये अजित पवार यांनी अत्यंत सूचक असं वक्तव्य केलंय। पुण्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या बॅनरवर शरद पवार यांचा फोटो देखील लावण्यात आला। यावरती आज पत्रकारांनी अजित पवार यांना प्रश्न विचारला, त्यावरती अजित पवारांनी देखील सूचक उत्तर दिलंय। तुमच्या तोंडात साखर पडो असं अजित पवार म्हणाले। दरम्यान पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र निवडणूक लढवत आहेत। त्यातच अजित पवारांनी आज दिलेल्या या उत्तरामुळे राजकीय वर्तुळामध्ये पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे। तर पिंपरी चिंचवडच्या हद्दीलगत फ्लेक्सवरती दिसतोय हा कायमस्वरूपी दिसेल की फक्त तुझ्या तोंडात साखर पडो। दादा तर पिंपरी चिंचवडच्या हद्दीलगत फ्लेक्सवरती दिसतोय हा कायमस्वरूपी दिसेल की फक्त तुझ्या तोंडात साखर पडो। दादा तर पिंपरी चिंचवडच्या हद्दीलगत फ्लेक्सवरती दिसतोय हा कायमस्वरूपी दिसेल की फक्त तुझ्या तोंडात साखर पडो। तर अगदी काही वेळापूर्वी अजित पवार यांची पुण्यामध्ये ही पत्रकार परिषद होती, त्यावेळेचं त्यांचं हे विधान आहे। एकीकडे पुणे आणि पिंपरी चिंचवड अशा दोन महानगरपालिकांसाठी सध्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आलेले आहेत। अजित पवार यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस सोबत यापुढे देखील आघाडी करण्याचे संकेत त्यांच्या याच विधानामुळे पुन्हा एकदा रंगल्याची चर्चा सुरू होती आहे। पुण्यामधल्या पत्रकार परिषदेमध्ये अजित पवार यांनी हे सूचक असं वक्तव्य केलेलं होतं। सोबतच महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादीच्या बॅनरवरती शरद पवारांचा फोटो होता। तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सध्या शशिकांत शिंदे आपल्या सोबत आहेत। शशिकांतजी, एक सूचक विधान अजितदादांचं आणि दुसरं म्हणजे राष्ट्रवादीच्या बॅनरवरती आज शरद पवारांचा फोटो देखील दिसून आलाय। असं आहे की महाराष्ट्रामध्ये 3 ते 4 ठिकाणी पिंपरी चिंचवड, पुणे आणि परभणी वगैरे या ठिकाणी अजितदादा गटाशी आमचे अलायन्स झालेलं आहे। ज्यावेळेला महाविकास आघाडी त्याबरोबर आमच्या काही बऱ्याच ठिकाणी आघाडी झालेली आहे। आघाडी इथे पण आहे, तिथं ते आता शेवटी बॅनरवर आता आघाडी झाल्यानंतर फोटो येणार ना, त्याचं वेगळं काय आहे? त्यांनी जर सांगितलं तर साखर पडो, मला हे कळत नाही। मग आता उद्धव ठाकरे साहेबांचे, राज ठाकरे साहेबांचे एकत्रपणे या ठिकाणी चर्चा सुरू झाली। ते एकत्र येतील का नाही, ते मग शिवसेना एकत्र येणार का नाही अशी चर्चा कधी करत नाही। फक्त राष्ट्रवादी दोन्ही एकत्र येणार का एवढ्यावरच चर्चा महाराष्ट्रात सध्या चालू आहे। अनेक पक्षाच्या अनेक ठिकाणी अलायन्स होत आहेत। मला वाटतं की त्यात वेगळं काही नाही आहे। आणि मग आत्ताच्या घडीला दोघंही आम्ही निवडणुका लढवतोय, हे स्थानिक पातळीवरच्या निवडणुका आहेत। त्यामुळे त्याचा अर्थ वेगळा काय घेण्याचा कोणी प्रयत्न करू नये। भविष्य काळामध्ये काय होईल काय नाही हे आज मी सांगत नाही, पण आत्ताच्या घडीला आम्ही आघाडी म्हणून त्यांच्याबरोबर लढतोय, त्यांच्याबरोबर काही ठिकाणी लढतोय सत्तेपर्यंत। शशिकांतजी, भविष्यामध्ये काय होईल हे खरं तर सध्याचं आपण जे चित्र बघतोय ते बघून कोणीच आताच्या क्षणाला सांगू शकणार नाही। पण जसं अजित पवार म्हणाले त्या आमच्या प्रतिनिधीला की तुझ्या तोंडात साखर पडो, अशीच तुमचीही प्रतिक्रिया असू शकते का? तुमचं काय म्हणणं आहे या आघाडीबद्दल? अजितदादा हल्ली फार मन मोकळेपणाने अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या सभेमध्ये सुद्धा बोलत असतात। त्यांच्या स्वभावात आणि त्यांच्या बोलण्यामध्ये मिश्किलपणा आलेला आहे, त्यातला तो एक भाग असू शकतो। आणि मला वाटतं की आज त्याचा अर्थ लगेच साखर पडो, नवीन वर्षाची त्यांनी काय सांगितलं तर ते लगेच साखर पडो असं म्हणाले असतील। मला वाटतं की आजच्या घडीला फक्त आम्ही एवढंच बघतो की आज आम्ही एकत्रितपणे काही ठिकाणी लढतो आहोत। त्यामुळे पवार साहेबांचा फोटो लावलेला असेल, त्यात काही तुम्ही वेगळं करू नका। मला वाटतं भविष्य काळामध्ये काय होईल हे आता मला सांगा, महायुती म्हणून एकत्र असताना अजितदादांना बऱ्याच ठिकाणी त्यांनी बाजूला ठेवलेलं आहे त्यांच्या गटाला, ही वस्तुस्थिती आहे। त्यामुळे जिथे जिथे होईल त्यांना पक्ष म्हणून प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा, पक्ष करण्याचा प्रयत्न करण्याचा अधिकार आहे। तशा पद्धतीने तिथं योग्य ठिकाणी आम्ही आघाड्या झालेल्या आहेत। उद्याचं मी आज काही सांगत नाही, आज फक्त आघाडीतून आम्ही लढतो एवढं तुम्हाला सांगतो। बरं, धन्यवाद तुम्ही बोललात यासाठी। तर पुण्यामध्ये अजित पवार यांनी केलेलं हे काहीसं सूचक विधान आपण बघत होतो।
तर आणखी एक मोठी बातमी आहे